मी आलो आहे पुन्हा पोलुनारोवा इथल्या गलविहाराच्या परिसरामध्ये। गलविहाराचा हा परिसर आहे। इथे ती रिक्लाइन बुद्ध आहे, तिच्याबद्दल नवीन थोडक्यात माहिती सांगेन। रिक्लाइन बुद्धांची ही बुद्धांची मूर्ती आहे। आपण पाहतो की इथे ध्यान साधनेतली बुद्धांची मूर्ती आपल्याला दिसून येते। तर विशेष म्हणजे ही मूर्ती कधीच भग्न झालेली नव्हती, नष्ट करण्यात नव्हती आलेली। हिचा आयकनोग्राफी वेगळा आहे, डोक्यावरचा उष्णीश वेगळ्या पद्धतीचा आहे, चेहरा वेगळ्या पद्धतीचा आहे, जो जनरली आपण श्रीलंकेमध्ये पाहतो तसं नाही आहे, खूप वेगळ्या पद्धतीचा आहे। एक संघ दगडात कोरलेली आहे आणि अतिशय छान पद्धतीची ही बुद्धांची मेडिटेशन अवस्थेतली मूर्ती आहे। तर ही ध्यान साधनेतली मूर्ती आहे, आपण ती पाहतो। आणि त्यानंतर आपण बुद्धांचं पूजनासाठीचं ठिकाण जे आहे त्या लेण्या आहेत, तर हे लेणी बघायला मिळते आपल्याला। तर साधारण 8व्या शतकानंतरच्या कारकिर्दीमध्ये इकडे मोठ्या प्रमाणामध्ये 8वं शतक उजाडल्यानंतर बुद्धांचे मानवीय स्वरूपातली जी मूर्ती आहे ते पाहायला मिळते। इथे आपल्याला आपल्या लेण्यांसारखंच इथे स्तंभ बघायला मिळतं। तर इथे यक्ष बघायला मिळतात आपल्याला, यक्ष आहेत बघा, यक्ष बघायला मिळतात। ही पूजनाचं ठिकाण होतं, बुद्धांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला जात होतं। हे कधी काळी याच्यावर सोन्याचा मुलामा होता, ते आज नष्ट झालेला आहे। छत्रावली आहे, छत्रावली चांगल्या पद्धतीची दिसते। मकर तोरण आहे इथे। बोधिसत्व जरी नसले तरी राजे आहेत ते दिसतात आपल्याला। रंगांचे अवशेष इथं काही शिल्लक आहेत, दगड उत्तम आहे इथला आणि चांगल्या पद्धतीचं हे इकडचं सगळं शिल्पांकन आजही शिल्लक आहे। त्यानंतर आपण ते चित्रण पाहिल्यानंतर इथे बुद्धांची जी दुःखेंती मुद्रा आहे ती आपण पाहतो। जगातील एकमेव मूर्ती आहे ही, हे शिल्प आहे। पराक्रमबाहू यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये ती बनवली। कमळाच्या पेडेस्टलवर आहे, तिचं जे फीचर आहेत ते अतिशय चांगले आहेत, खूप छान पद्धतीचं आजही त्याचं काम टिकून आहे, भग्न झालेलं नाही आहे। आणि ही पहिल्यांदा आयकनोग्राफी आपल्याला बघायला मिळते श्रीलंकेमध्ये। आपल्याकडे बोधिसत्वांचं असं अंकन आहे वेरूळच्या लेणीवरती, 18 क्रमांकाच्या लेणीमध्ये। आणि हे जे शिल्पांकन आहे, तर हे शिल्पांकन आपल्याला ग्रेट गांधारामधून दिसायला चालू होतं। माझे जे मेंटर आहे कुमार सिंग सर, त्यांनी याच्यावर अभ्यास केलेला होता आणि त्यांच्या मताप्रमाणे आपल्याला जे रिक्लाइन बुद्ध आहे ते दिसायला चालू होते 8व्या शतकानंतर। आणि हे पहिल्यांदा आपल्याला दिसायला चालू होते अजंठामध्ये, अजंठाच्या विहारामध्ये ते दिसतं आपल्याला। आपण जेव्हा बुद्धांचं महापरिनिर्वाण ओळखायचं तर त्यांचा एक हात जो डोक्याखाली असतो तो हात पडलेला आहे आणि त्यांचं चिवरही खाली सरकलेलं आहे। आणि त्यांच्या विशेष जर ओळखायचं झालं तर तुम्हाला पाय जे आहेत ते एक समान नसतात। जो वरचा पाय आहे तो मागे सरकलेला आहे, खालचा पाय पुढे आहे। तर दोन्ही अंगठे जे आहेत ते मागे पुढे झालेलं आहे, ते दिसून येतं। तर रिक्लाइन बुद्धा ही आपल्याला ग्रेट गांधारामधून ती इथे आली भारतामध्ये ती दिसते। आणि भारताच्या नंतर मग आपल्याला ती इतर ठिकाणी दिसायला चालू होते। भारतात ती आपल्याला अजंठाच्या लेणीमध्ये दिसते, 22 क्रमांकाच्या लेणीमध्ये मला वाटतं ती दिसते त्या रिक्लाइन बुद्धाची। त्याच्यानंतर ती आपल्याला दिसते छत्रपती संभाजीनगरच्या लेण्यांमध्ये, रिक्लाइन बुद्धा त्या वरच्या लेण्यांमध्ये ती दिसते। त्याच्यानंतर आपल्याला ती दिसते छत्रपती संभाजीनगरच्या नंतर आपल्याला ती थेट दिसते नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवरती, शेवटच्या लेण्यांमध्ये ते दिसतं। आणि आपण ते जे रिक्लाइन बुद्धा इंट्रोड्यूस झाले, जी आयकनोग्राफी इंट्रोड्यूस झाली
ती इंट्रोड्यूस झाली ती आपल्याला गांधारा रिजनमधून आणि त्याच्यामुळे आपण ती बघायला मिळायला चालू होते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडे कुठेही बघायला मिळत नाही. तर ही जी आहे ती एकमेव आहे, आपल्याला एकमेव अशी ही दिसते खंती मुद्रामधली बुद्धांचं शिल्पांकन दिसतं. हे एकमेव आहे आणि अशा आपल्याला बुद्धांचं शिल्पांकन जे आहे ते या भागात दिसतं. तर अत्यंत महत्त्वाचं आहे गलविहारा आणि हा सगळा परिसर आहे गलविहाराचा. हा सगळा परिसर आहे. इकडे फॉरेनर्स खूप येतात. जगातलं हे युनेस्को साईट आहे.